कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडाच्या पूर्वेला 9 ते 10 किलोमीटर अंतरावर गजापूर, पांढरपाणी व येळवण जुगाईच्या माथ्यावर उंची ठिकाणी म्हणजे 1711 फुटावर पावनखिंड आहे. पावनखिंड ज्या 2 डोंगराच्या दरीत येते ती दरी दक्षिणोत्तर असून 7 मैल लांबीची आहे. या दरीतच कासारी नदी उगम पावते. पन्हाळा, म्हाळुंगे, पांडवदरी, धनगरवाडा, पांढरपाणी, घोडखिंड असा हा मार्ग आहे. नमस्कार, पीके स्टोरीज चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली पावनखिंड संदर्भात माहिती घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. शिवरायांचे विश्वासू सहकारी बाजीप्रभू देशपांडे यांनी मावळ्यांच्या मदतीने सिद्दी मसूदच्या सैन्याला या खिंडीतच थोपवून धरले आणि राजांना विशाळगडी जाण्याची संधी मिळाली. पावनखिंडीतील संग्रामाचे मूळ कारण पन्हाळागड. सिद्दी जोहरने पन्हाळ्याला कचून वेढा घातलेला. महाराज किल्ल्यावर अडकलेले. अखेर एक योजना आखून राजे शरण आले असल्याचे सांगण्यात आले. सिद्धीची छावणी आनंदात मशगूल झाली आणि वेढा ढिला पडला. इकडे शिवरायांनी पन्हाळा सोडण्याचे ठरविले आणि बरोबर 6000 हत्यारबंद पायदळ बाजीप्रभूसह महाराज हेरांनी योजलेल्या मार्गाने पन्हाळ्यावरून निसटले. 12 जुलै 1660 म्हणजेच आषाढ पौर्णिमा गुरुवार रात्रीचे सुमारे 10 वाजेची वेळ होती. विजा चमकत होत्या. एका पहारेकऱ्याने हे पाहिले आणि तो ओशाळला. दगा दगा ही चाहूल लागताच राजांनी 2 पालख्या केल्या. एका पालखीत तर दुसऱ्या पालखीत शिवरायासारखा दिसणारा त्यांच्यासारखाच पेहराव घातलेला शिवरायांचा म्हणजेच शिवा काशीत बसला. महाराज एका आडमार्गाने विशाळगडावर जाण्यासाठी रवाना झाले तर हेरांनी महाराजांच्या पलायनाची बातमी सिद्धीकडे पोहोचवली. जोहरने मसूदला पाठलाग करावयास सांगितले आणि अखेर शिवरायांना पकडले. पण ते खरे शिवाजी नाहीत हे कळताच शिवाजी म्हणून पकडलेल्या शिवा काशीतचा शिरच्छेद करण्यात आला. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वातंत्र्यासाठी, स्वराज्यासाठी आणि शिवराज्यासाठी शिवा काशीदने स्वतःचे समर्पण केले. इकडे मसूद 1000 पायदळासह घोडखिंडीच्या दिशेने दौडत होता. 13 जुलैची ती पहाट. राजे आणि बाजी खिंडीशी आले आणि मसूदच्या सैन्याची आरोळी ऐकू आली. प्रसंग मोठा बाका. बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितले, विशाळगडी जावे. गणिम अफाट आहे. गणिम दावा साधेल. मी इथे खिंड रोखून धरतो. एकालाही खिंड चढू देत नाही. मात्र गडावर पोहोचल्याची खूण म्हणून तोफांचे आवाज द्या. बाजींनी गणिम कावा साधला. आपली मोजकी माणसे झाडावर बसून मसूदचे हशम येताच त्यांच्यावर दगडांचा मारा सुरू केला. नारळ फुटावा तशी हशमांची डोकी फुटू लागली. खेड्यांच्या तोंडाशी अडसरासारखे राहून बाजींनी दिवसभर द्वेषाने खिंड लढवली. अनेक घाव बसले. देह घायाळ झाला. मावळे मरून पडले. बाजींचे लक्ष होते फक्त विशाळगडाकडे. अखेर सायंकाळी 6 वाजता तोफाचे आवाज आले. याच वेळी बाजींच्या वर्मी घाव बसला आणि ते कोसळले. शेवटच्या क्षणी ते म्हणाले, महाराज, माझे काम मी पूर्ण केले. विशाळगडावर आवाज. महाराज वाट पाहत होते जिवंत बाजीची. पण महत्प्रयासाने मावळ्यांनी बाजींचे प्रेत गडावर नेले. महाराज अत्यंत कष्टी झाले. रायाजी नाईक बांदर यांनी राजांच्या आज्ञेने
बाजींच्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले। ती समाधी दुर्लक्षित आहे, आजही या खिंडीत पोहोचताच 13 जुलै 1960च्या रणसंग्रामाची आठवण करून देते। खिंडीचाही गळा दाटून येतो। रक्ताचा सडा शिंपून स्वामी निष्ठेबाई स्वराज्यासाठी बाजीने आपल्या प्राणाचे बलिदान दिले। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। जय शिवराय।